कोणाची हिंमत होणार नाही. आणि जे मी सांगत होतो की महाराष्ट्र दरवेळेला देशाच्या मदतीसाठी धावतो, शिवाजी महाराजांच्या वेळेपासून जर का बघितलं, कारण आपल्याला इतिहास हा कोणी शिकवण्याची गरज नाही, कारण आपलं राज्य इतिहास घडवणारं राज्य आहे, इतिहासाला जन्म देणारं राज्य आहे. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी असं एक तरी मला राजा दाखवा की 300-400 वर्षानंतर त्याला आपण राजा नाही तर आपला देव मानतो. आणि असं काय कमी माझ्या या राजामध्ये, माझ्या देवामध्ये की जे इतर देवात आहे आणि याच्यामध्ये नाहीये. म्हणजे रामायण महाभारत आहे, प्रभू श्रीरामाने राक्षस मारले, मग माझ्या शिवरायांनी सुद्धा अफजल खान वगैरे मारलंच ना, राक्षस नव्हता तो. माता भगिनींचं रक्षण यांनी नाही केलं, देवळांचं रक्षण नाही केलं. अगदी प्रभू रामचंद्राबरोबर वानरसेना होती, आमच्याबरोबर काटक मावळे होते, ज्यांना काही शिक्षण, ज्यांना म्हणजे काही शस्त्र नाहीत, काही नाही, अशा साध्या माणसांना घेऊन छत्रपती झालेले ते आमचं देव आहे. काय कमी आहे त्यांच्यामध्ये. आणि जर शिवाजी महाराज झाले नसते तर आज आपण आपल्या देवांचा उद्घोष करू शकलो असतो का? करू शकलो असतो? राम मंदिर आज आपण बांधू शकलो असतो जर शिवाजी महाराज नसते तर? अगदी शिवाजी महाराजांनंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराज लढले. मेलो तरी चालेल पण धर्मांतर करणार नाही, पक्षांतर तर सोडूनच द्या. त्याच्यानंतर थोड्या काळासाठी राजाराम महाराज, आणि त्याच्यानंतर जवळपास म्हणजे औरंगजेब स्वतः आला की आता शिवाजी महाराज नाही आहेत, अब समय आया है महाराष्ट्र पर कब्जा करो. जे आत्ताच्या औरंगजेब पण करू पाहत आहेत, अब कब्जा करो. आणि त्यावेळेला तारा राणीनी जवळपास 26 वर्ष औरंगजेब इकडे लढला, 26 वर्ष. पण महाराणी तारा राणीने त्याला असा झुंजवला की शेवटी औरंगजेब इकडेच मेला. त्याचं थडगं तिकडे बांधलेलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या इकडे. पण तो महाराष्ट्रातली एक कण, एक चिमूट माती सुद्धा नेऊ शकला नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. मग आता परत विचार करा, जर शिवाजी महाराज नसते तर अयोध्येत राम मंदिर बांधू शकलो असतो? आणि जर नंतर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, तारा राणी यांनी औरंगजेब इकडे आला, त्याला जर का मोकाट सोडला असता तर संपूर्ण देश तेव्हाच हिरवा वरवंटा फिरला असता. म्हणजे महाराष्ट्राने देशावरचं संकट आपल्यावरती घेतलं. औरंगजेब जो संपूर्ण देश आपला पादाक्रांत करायला निघाला होता, त्याला इथल्या इथे रोखला नाही, इथल्या इथे गाडला. आणि तो गाडला नसता तर आपल्या देशाची हे आता हे डिलिमिटेशन, आरक्षण बिरक्षण आणायला राहिले असते का शिल्लक? तर हे जे महत्व आहे, हे महत्व हे आपलं कर्तव्य आहे. हे काम म्हणजे आपलं कर्तव्य आहे. आणि जर आपण कर्तव्य पार पाडणार नसू तर मला असं वाटतं हे सगळे बाजूला ठेवून द्या, यांची काही गरज नाहीये. कारण ते पण बघत असतील ना, नसतील कशावरून की अरे काय करतायत हे, मी माझ्या वेळेला केलं पण माझा नुसता उद्घोष करतायत. मी मगाशी अरविंद सावंत पण जोरात बोलत, छत्रपती शिवाजी महाराज की, कशाला जय म्हणताय? तर हे करण्याची तुमच्यात हिंमत आहे का? पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. जागेवरती पाय रोवून उभं राहणं आणि वेळ पडली तर 2 हात करणं, हा आपला महाराष्ट्र धर्म आहे. अन्यायाला तोडून मोडून टाकणं हा महाराष्ट्र धर्म आहे. आणि हा महाराष्ट्र धर्मच आपल्या या देशाला आणि हिंदुत्वाला वाचू शकेल. दुसरं कोणी याच्यामध्ये येऊ शकत नाही. आणि त्याच करता आता एका तयारीने उतरलं पाहिजे. आणि आज तरी मला ती तयारी तुमच्यात दिसते. ही तयारी अशीच चालू ठेवा, आणखीन मजबूत व्हा. आणि कामगारांच्या वरती म्हणजे या देशाच्या भविष्यावरती येणारं संकट हे तोडून मोडून टाकण्याचं पवित्र काम शिवसेना प्रमुख आणि दत्ताजींनी निर्माण केलेली भारतीय कामगार सेना कशी करू शकते हे त्या अन्यायकर्त्यांना दाखवून द्या. एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर अनेक मुद्द्यांवरती उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेलं आहे. आपलं राज्य इतिहासाला जन्म देणारं आहे. शिवाजी महाराज नसते तर आज राम मंदिर बांधू शकलो असतो का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.